संगीत म्हणजे आनंद अशी मी एक सुटसुटीत केलेली व्याख्या. जिथे आनंद आहे तिथे संगीत आहे आणि जिथे संगीत आहे तिथे आनंद आहे. कळलं का नाही? असा आपल्या आयुष्यातला कुठला प्रसंग आहे की ज्या आनंदाच्या प्रसंगी संगीत नको असं आहे का? नाही, असं नाही शक्य. आणि ते जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये सगळ्या संस्कृतीमध्ये तो पाहिजेच. त्या संगीताशी तो आनंद द्विगुणित होत नाही. मग तो आनंद द्विगुणित करण्यासाठी संगीत हे तुमच्या आयुष्यात आहेच. कुठलीही जागा अशी नाही आहे की तिथे संगीत नाही. जन्मापासून शेवटपर्यंत कायम तुम्हाला संगीताची साथ आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही संगीताशिवाय राहू शकत नाही. आणि संगीताशिवाय राहण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो तेव्हा आम्ही कुठेतरी आमच्यामध्ये काही गोष्टी नाही, मग आपल्याला आपण स्वतः एकाकी पडतो, आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, आपण उदास राहतो. म्हणजे ही जी माणसं आहेत की ज्यांनी संगीतापासून स्वतःला तोडून सोडलेलं आहे, त्यांच्याकरता मग मानसोपचार तज्ञाशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि जो संगीताकडे मुळातच त्याने संगीताशी सोबत ठेवलेली आहे, त्याला मला असं वाटतं की त्याला मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची काही आवश्यकताच गरज नाही. नाही. काही गरज नाही. स्वर, आता संगीत म्हणजे आनंद मी सांगितलं, तशी स्वराची व्याख्या सांगतो. स्वर म्हणजे प्रत्यक्षात कंपनसंख्या, बरोबर, निश्चित कंपनसंख्या जी असते त्याला स्वर म्हणतात. कळलं का नाही? आणि म्हणून मी सांगतो स्वर म्हणजे परमेश्वर. गळ्यातून एखादी निश्चित कंपनसंख्या जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ती काढतो आणि ती टिकवतो आपल्या आवाजाच्या ताकदीवरती, तेव्हा होणारा आनंद आहे हा कुठल्याही मीटरमध्ये मोजता येत नाही. म्हणजे मला असं कळलं आता की आपण जी कंपनं काढलेली आहेत ती मला माहीत हवीत आणि मला पुन्हा तशीच्या तशी ती काढता यायला हवी. मग असं ज्याला जमलं त्याला खऱ्या अर्थाने संगीत कळायला लागलेलं आहे. आता त्याच्यासाठी काय गोष्टी आहेत की ती कंपनं ओळखणं याच्यासाठी कान आवश्यक आहे. तो महत्वाचा मुद्दा आहे. काय नाही, मी हे कसं सांगतोय का की हे परमेश्वरानं सगळं दिलं आहे तुम्हाला. कळलं का नाही? कंपनं निर्माण करण्यासाठी कळा दिला आहे, कंपनं बरोबर आहेत कमी जास्त कळण्यासाठी तुम्हाला कान दिला आहे आणि ते ठरवणारी बुद्धी तुम्हाला दिली, बुद्धी दिली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्या जोरावरती तुम्हाला शिकायचं. आणि शिक्षणाचं मूळ हे जे आहे ते हेच आहे ना, तुम्ही बघणं, बोलणं आणि ऐकणं ह्या गोष्टी जर असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकता. आता तुम्ही म्हणाल पण ते तुमचं सारेगम वगैरे आम्हाला काही कळत नाही, कोणालाच कळत नाही सारेगम तसं बघायला गेलं तर अजून कळायला खूप वेळ आहे सगळ्यांना. सा नावाचा एक कंपनसंख्येचा हे आहे, समूह आहे. ती कंपनसंख्या म्हणजे सा असं ठरवलं. मग ते ऐकून 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 आम्हाला तो ओळखीचा झाला. तो आवाज आला की आम्ही सा म्हणतो असा. कळलं का नाही? आणि मग गळा त्याच्याशी कनेक्ट करतो आणि कान ठरवतात. जमलं का? खाली वर जमलं, मग रे दुसरा, असं करत करत स्वर शिकतो आणि त्या स्वरांचा मेळ म्हणजे आपलं संगीत आहे. कळलं का नाही? आता लहान मुलांच्या बाबतीमध्ये शिकताना मुलं कसं शिकतात बघा, त्याच्यापुढे ठोकळे ठेवलेले असतात. अ आ इ उ असे ठोकळे असतात. त्याला सांगितलं अ आण, तो पहिल्यांदा काही घेऊन येतो, काही आणेल. त्याला काय म्हणजे अ नाही ठ नाही, त्याला काही त्यातलं कळत नाही. मग हळूहळू त्याला अचा आकार असा सांगून सांगून कळतं. मग तो कालांतराने तो अ शोधतो आणि आणतो, म्हणजे त्याला अक्षर ओळख होते. नंतर काय होतं, अक्षर ओळख झाल्यानंतर शब्दाकडे आपण वळतो. मग अ झाल्यानंतर आई, सगळ्यात प्रिय असलेला आणि सगळ्यात सोपा असलेला शब्द, बाबापेक्षा आई सगळ्या. मग आई म्हणण्यासाठी त्याला अ, त्याला काना आ आणि ई आणावं लागतं आणि मग ते योग्य पद्धतीने जोडायला लागतं. ई आ करून नाही चालणार, आई म्हणून जोडायला लागेल त्याला. आणि मग त्याचं ते डोळ्यात बसतं, म्हणजे मेंदूत फिक्स होतो. कळलं का रे? आणि तो म्हणतो आई. कळलं. आता तो मी शब्द चुकणार नाही. या पद्धतीने शब्दसंग्रह वाढतो आणि मग वाक्यरचना. मग गाण्याचंही तसंच आहे ना. आधी तो स्वर ओळखा, तो गळ्यात कंठस्थ करा, डोक्यामध्ये फिक्स करा आणि मग एक 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 पुढच्या गोष्टी तुम्हाला येत जातील. आणखीन एक दुसरा शिकणाऱ्यांच्या बाबतीतला समज किंवा गैरसमज काही म्हणा, काही ठराविक वयाची मुलं, म्हणजे काही वेळेला 8व्या 10व्या वर्षी मुलगा येतो, काही 18व्या वर्षी येतात, काही पुढे येतात, काही नोकरी लागल्यानंतर येतात, 22व्या वर्षी, 25व्या वर्षी, 40व्या वर्षीसुद्धा येतात. माझ्याकडे रिटायर्ड झाल्यानंतर आलेली माणसं खूप आहेत. म्हणजे 60व्या वर्षी आयुष्यात जमलं नाही, आता करायचं आहे,
मी त्यांना सांगतो तुम्हाला नक्की जमणार, कारण तुमची जी काही हे होती जमलेली इच्छा ती एवढी प्रबळ आहे की तुम्ही अजून ती सोडली नाही, तुम्हाला नक्की येणार. आणि सांगायला मला अभिमान वाटेल, 3-4 तरी रिटायर्ड माणसं ही माझ्याकडे येऊन शिकली आणि माझ्याबरोबर हार्मोनियम वाजवायला लागली. अरे वा, क्या बात आहे, क्या बात. म्हणजे एक लक्षात असं आलं की गाणं किंवा संगीत शिकण्याचं कोणतंही वय नाही. त्याला तो वय- पहिला जो मुद्दा आहे तोच की तुमची तीव्र इच्छाशक्ती तीव्र पाहिजे आणि त्यासाठी सातत्य पाहिजे. आता त्या आयुष्याच्या धगधगीत नाही जमलं त्याला, तर नंतर आला. मग त्यामुळे ते सगळं बॅकलॉग त्याने भरून काढलं. बरोबर, बिलकुल. तुमच्या इच्छाशक्तीवर एवढं हे काम होऊ शकतं, एवढं बरोबर आहे. त्यामुळे ते तुम्हाला करता येतं. काही जण म्हणतात की मग 40व्या वर्षी शिकायला आला खरा तो, पण मग तो म्हणतो अरे काय इतके दिवस झाले मला काही येत नाही, अजून अमुक नाही तमुक नाही. मी त्याला विचारतो की बाबा रे येईल, जमेल तुला बोलता किती वर्ष यायला लागलं, तुला हे केव्हा यायला लागलं. मग त्याला पहिल्यांदा काही कळत नाही, मी आत्ता सांगितलं होतं. मी म्हटलं अरे तू 42व्या वर्षी सारे गमाला सुरुवात केलीस, किती दिवस झाले तुला? 6 महिने आले. म्हणजे संगीताच्या आयुष्यातलं तुझं वय किती? 6 महिने. तसं कमीच, कारण रोज क्लास नसतो, पण 6 महिने आपण सांगू. मग 6व्या महिन्यात मुलाला बोलता येतं का? मग तू अपेक्षा करतो मला गाणं येईल कसं? येणार नाही. तुम्ही मानसिक तयारी करून जा की मला गाणं येणार आहे आणि त्याला फक्त वेळ वेळ लागणार आहे आणि तेवढा वेळ मी देणार आहे. हां, आणि ते ह्याच पद्धतीने जाणार आहे. मी सांगितलं असं की तो पहिल्यांदा सा ओळखायचा आहे त्या माझा सगळ्या सा. पसाऱ्यातून. पसाऱ्यातून सारेगमचे ठोकळे आहेत ते ओळखायचे आहेत. याच क्रमाने जायचं आहे. फक्त तो क्रम ओळखायला येण्याला थोडा कमी जास्त वेळ तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे लागेल, इच्छाशक्ती आणि तुमच्या अभ्यासाप्रमाणे. लागेल. पण ते तुम्हाला येणार हे 100%. मी शिकायला येणाऱ्याला कोणालाही नाराज करत नाही. नाराज करत नाही म्हणजे मी प्रत्येक विद्यार्थी आव्हान समजतो की याला मला शिकवता आलं पाहिजे. गाण्याचा आनंद हा घेण्यासाठी आला, याचा तो आनंद त्याला घेता आला पाहिजे आणि तो काही ना काहीतरी शिकला पाहिजे. मग ह्याच्यात माझा मोठेपण आहे ना, की तुला येणार नाही. असे बरेच लोक असतात मला सांगतात येणार आहे की मी गेलो 4 घंटे म्हणजे आता तुला नाही येणार. त्याला काही बुद्धी लागते का? येणार नाही सांगायला. तुला येईल, मी सांगतो असं कर आणि मी आहे तुझ्याबरोबर, येईल. करतात आणि एवढा आधार दिल्यानंतर तर करतातच. बऱ्याच वेळा काय होतं सर की आम्ही कोणाला विचारलं की तुमचा मुलगा काय करतो, तर ते सांगतात की आमचा मुलगा संगीत करतो. हे संगीत करतो म्हणजे नेमकं काय करतो? बरोबर आहे. खरं म्हणजे बहुतेकांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही, म्हणजे माहीत नसतं. तसं असं आहे की संगीताच्या क्लासला जातो, बरोबर, संगीत शिकतो, मुलगी संगीत शिकते, मुलगा, असं ह्या प्रकारची उत्तरं येतात. पण संगीत म्हणजे नुसतं एवढं नाही आहे ना, त्यांना कल्पना नसते पूर्णपणे आणि ती कोणी देत पण नाही, तशी त्यांना गरज पण नसते. पहिली गोष्ट म्हणजे संगीत शिकतो म्हणजे काय करतो? संगीताची व्याख्या जर सांगायची झाली तर गायन, वादन आणि नृत्य यांच्या एकत्रित केलेलं संगीत म्हणतात. गायन, वादन आणि नृत्य यांची एकत्रित कला जी आहे त्याला संगीत म्हणतात. मग काही लोकांना विचारतो आम्ही की संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो, काय काय होतं तिथे? गाणं होतं. मग असं त्यांच्याकडनं केवळ त्यांच्या ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे गैरसमज म्हणजे वेगळं, गाणं म्हणजे वेगळं आणि नृत्य म्हणजे वेगळं, पण तिघांना एकत्रित बांधणं जी कला आहे ते संगीत. आसपास भजनी मंडळं खूप आहेत आपल्या इथे जिल्ह्यात. ते सांगतात आमचं संगीत भजन आहे. मनामध्ये असं संगीत भजन म्हणजे काय आणि दुसऱ्यांचं काय भजन असतं ज्याच्यात संगीत नसतं. तर हे केवळ काय म्हणू पण शिक्षणाचा अभाव किंवा बोली भाषेतून स्वतःच्या कन्सेप्ट तयार प्रॉपर शिक्षण मिळाल्याचा अनुभव. संगीत, आता संगीतामध्ये गायन हा एक भाग आहे. गायन म्हणजे कंठसंगीत. बरोबर. गळ्याचा वापर करून जे संगीत होतं ते कंठसंगीत. बरोबर. तालवाद्य म्हणजे तबला, पखवाज, मृदुंग, डपळी वगैरे. तर ही तालवाद्य जी आहेत तो एक प्रकार वेगळा आहे. त्यानंतर तंतुवाद्य, सतार आहे, गिटार आहे, सरोद आहे, यासारखी तंतुवाद्य आहेत. सुशीर वाद्य म्हणजे हार्मोनियम आहे, बासरी आहे, शहनाई आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या एकत्रित मेळाव्यास त्याला संगीत असं म्हटलं तर चालतं. हे सगळे भाग त्याच्यामध्ये येतात.
म्हणजे जुनी पारंपरिक वाद्य घेतलीच, पण त्यासोबत जर काही आधुनिक नवीन वाद्य आली तर ती सुद्धा त्याच्यासोबत त्याच्यामध्ये जोडून हो तुम्ही जी एक पूर्ण रचना तयार करता एखाद्या गाण्याची किंवा ऐकायची, त्याला आपण संगीत संगीत असं म्हणायला हरकत नाही. संगीतामध्ये फक्त एवढंच तेवढंच असं काही नसतं. त्यामुळे आणि म्हणून सांगितलं की ह्या सगळ्याच्या मेळातून एक वेगळा आनंद आपण घेऊ शकतो, वेगळं अनुभूती आपल्याला येते आणि त्या वेगळ्या अनुभूतीतून आपल्या आनंदाला एक वेगळं दालन मिळतं. बरोबर. आणि मग आवड निर्माण जिथे होते माणसाला, तिथे तो माणूस हळूहळू जवळ जातो, कारण परतोय आणि मग तो शिकायला लागतो. कळलं का नाही? मुळात गाण्याला मी सांगितलं असं इच्छाशक्ती आणि प्रोत्साहन हा पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. कारण मी ह्या गोष्टी विसरत नाही असं की मी जेव्हा माझ्या आयुष्यात गायला म्हणजे गाणी म्हणायचो मी. ती गाणी म्हणायला सुरुवात केली त्यावेळेला कुठे काही कार्यक्रम असला ये रे आमच्याकडे गाणी म्हणायला जायचं, तिथे कुठे असेल तिथे, असं काही नाही. एक दिवस एक बुजुर्ग व्यक्ती त्यांनी मला विचारलं तू कुठे शिकतोस? म्हणलं मी विकत काही नाही, मी आपली गाणी म्हणतो कुठे असेल. अरे तू छान म्हणतोस म्हणे, तू शिक कुठेतरी, तुला स्कोप. प्रॉपर गायडन्स केला तो गुरु मी विसरूच शकत नाही, तो खरा गुरु. कारण बाकी सगळे ऐकत होते, वा म्हणत होते, सोडून देत होते. त्याने सांगितलं तू शिक कुठेतरी आणि तू चांगला गाशील, तुझ्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत संगीतातल्या. तर असं प्रोत्साहन वेळच्या वेळी मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. कळलं का नाही? त्यामुळे ते जे मिळालं तर मुलं पुढे येतील आणि मुलांना निर्भीडपणे गायला शिकवा आणि संधी द्या आणि ती होतील. आणि त्यांच्यावर काही लादू नका की ते अमुक दिवसात अमुक झालं पाहिजे, अमुक दिवसात असं काही त्याच्याकडनं अपेक्षा करू नका. तो करेल बरोबर. काही अभ्यासक्रम नाही 6 महिन्याचा आणि वार्षिक अभ्यास. तर ते त्यामुळे त्याला जर संधी दिली तर तो करेल आणि करतातही मुलं. तर मित्रांनो, अच्युत जोशी सरांबरोबरचा आपला हा संगीतमय गप्पांचा प्रवास असाच चालू राहणार आहे आणि यातून आपल्याला संगीताविषयी आपले जे काही समज आहेत, गैरसमज आहे, याविषयी खूप माहिती मिळणार आहे. आज आपण खूप माहिती सरांकडून प्राप्त केलेली आहे. आणखीन असे काही एपिसोड आपण करणार आहोत. तर हा आमचा जो एपिसोड आहे हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कळवा. तुमच्या अपेक्षा कळवा, तुमचे प्रश्न कळवा. आपण ते प्रश्न सरांपर्यंत पोचूया आणि हा जो संगीतमय प्रवास आहे याला अधिक सुंदर आणि अधिक आपल्याकरता सोपा आणि अतिशय उत्तम असा करूया. धन्यवाद.